किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. नमस्कार बालमित्रांनो. आज रविवार म्हणजे काय बुवा, सकाळची अलार्मची घाई नाही, शाळेची धावपळ नाही आणि छान उशिरापर्यंत झोपायला मिळालं असेल, हो ना? काही जणांनी तर आज आईच्या 2-3 हाका ऐकूनही पुन्हा चादर डोक्यावर घेतली असेल, बरोबर की नाही? आवडता वार सगळ्या वारात एकच माझा असा आवडता वार. तुझा किती करू सत्कार व तुझा किती करू सत्कार, सगळ्या वारात एकच माझा असा आवडता वार. सगळ्या वारात एकच माझा असा आवडता वार. असतो कुणी नाम्हा बोलती, काय कुठे करता हो तुम्ही कुणी नाम्हा ठोकती. तो आपल्या कामात असतो कुणी नाम्हा बोलती, काय कुठे करता हो तुम्ही कुणी नाम्हा ठोकती. या दिवशी हो टीव्हीलाही अमुची नाव
सुट्ट्या संपल्या की पुन्हा शाळा सुरू होते आणि मग काही मुलांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळतं, अरे पुन्हा शाळा, हॅट बॉ. मात्र शाळा म्हणजे केवळ अभ्यास का? नाही. शाळा म्हणजे खरं तर मित्र, खेळ, नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद आणि सुंदर भविष्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल. चला तर मग मुलांनो, अशाच एका गोड आणि अर्थपूर्ण प्रसंगावर आधारित ही सुंदर लघुनाटिका ऐकूया. हा कार्यक्रम घेऊन आले आहेत खंडेलवाल विद्यालय अकोला येथील विद्यार्थी. संकल्पना आसावरी देशपांडे. निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर. आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सूरज गोळे. चला तर ऐकूया हा छानसा कार्यक्रम. स्कूल चले हम. नमस्कार बालमित्रांनो, मी वनश्री कौलकार, खंडेलवाल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करत आहो किलबिल या कार्यक्रमाअंतर्गत लघुनाटिका स्कूल चले हम. काय बालमित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी संपून आता शाळा सुरू होते आहे. सुट्टीत आपण सगळ्यांनी खूप मज्जा केली, अगदी धमाल केली. पण आयुष्यात फक्त मज्जा मस्ती करून कसं चालेल? आपल्याला आपलं आयुष्य उत्तम घडवायचं असेल तर अभ्यास आवश्यकच आहे आणि त्यासाठी शाळेत जावेच लागणार. पण बरं का बालमित्रांनो, एका मुलाला शाळेत जायचा खूप कंटाळा आलाय. बघूया काय होत आहे ते. खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सादर करत आहेत नाटिका स्कूल चले हम. लेखिका दिग्दर्शन सौ आसावरी देशपांडे. पात्र परिचय: आई ओवी चिने, बाबा वेदांत ठाकरे, काका अंश गीते, काकू वनश्री कौलकार, स्नेहा कौशिकी पाटील, अथर्व राघव दिवेकर. सादर करीत आहेत नाटिका स्कूल चले हम. अथ्थू बाळा, स्नेहा, बघा बघा काय आणलंय तुमच्यासाठी. अरे बेटा, या लवकर, पहा काय काय आणलंय. हे काय? स्कूल बॅग, पुस्तकं? बाप रे, मला नको हे पुस्तक तर बिलकुलच नको. मी नाही जाणार शाळेत, मी नाही जाणार. मला पण नाही जायचं. सुट्टी लागल्यापासून किती मजेत होतो आम्ही. छान न भांडता खेळत होतो. सगळा मूड खराब केला तुम्ही. मला वाटलं छान खेळणे आणले आमच्यासाठी. आई, मी आत्ताच सांगतो, मी स्कूलमध्ये जाणार नाही म्हणजे नाही. अरे बाप रे, काय झालं अथर्व? किती मोठ्याने आवाज तुझा. मला वाटलं घरात तुमची भांडणच चालली आहेत का? अहो वहिनी, बघा ना, दोघांसाठी शाळेचे सामान आणले. आता परवापासून शाळा सुरू होणार ना. मी जाणार नाही, सांगितलं ना एकदा. आणि मी पण. अरे बाप रे, अच्छा हे असं आहे तर. काका, काकू, बघा ना, स्कूल बॅग, पुस्तकं, टिफिन बॉटल हे सगळं पाहून हे असं सगळं सुरू आहे. अथर्व इकडे बघू. आणि हो, तू पण स्नेहा. अरे बाळांनो, काय चाललं आहे हे असं? बरं एक सांगा, तुम्हाला शाळेत का जायचं नाही आहे ते तर कळू द्या आम्हाला. अगं, बहुतेक त्यांना शाळेत काही येतच नसेल. असं काही नाही हं काका. माझं रिझल्ट A1 आहे म्हटलं. अरे वा, मग काही बंडपणा केला असेल शाळेत, त्याची भीती वाटत असेल, हो ना? नाही, तसं काहीच नाही. पण शाळेत नको ना. बरं, तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा आलाय का? हो ना, तेच तर. किती अभ्यास, किती लिहावं लागतं. एक लेसन कंप्लीट नसला तर पनिशमेंट. त्या धाकाने रात्री जागून लिहून घ्यावं लागतं. काकू, सुट्टीत किती मज्जा. सकाळी उठायचं टेन्शन नाही, काही लर्न करायचं टेन्शन नाही, की कोणती टेस्ट नाही. मस्त. पण वहिनी, तुम्हीच सांगा ना यांना, असं करून कसं चालेल? या आत्ताच्या जगात शिक्षण चांगलं नसेल तर चांगल्या नोकऱ्या मिळतात का? हो, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण ही लहान मुलं आहेत, यांना यांच्याच भाषेत समजावून सांगावे लागेल. जबरदस्ती करून चालणार नाही. हो, अगदी खरं आहे. अरे अथर्व, स्नेहा बेटा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही या नवीन शिक्षण प्रणालीचा भाग आहात. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत तुम्हाला शिकायला मिळतंय. अरे, नाहीतर आम्ही छळी लागे छमछम विद्या ये घम घम या धोरणात शिकलो. अजूनही ती छडी. म्हणजे काका, तुम्हाला टीचरनी छडीने मारलं होतं? अरे, मलाच काय,
वर्गातील प्रत्येकालाच छडी बसायची. अजूनही आठवतो तो हातावरचा वड खूप दुखायचा रे. बाप रे, आमच्या टीचर नाही मारत. आमच्या टीचर छान आहे. आणि हो, तुला माहिती आहे का बेटा, शासनाने तुमच्या पुस्तकांचं पण ओझं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे पुस्तकच नाही, मग बाबांनी कशाला आणली ती? अरे बाळा, तसं नाही रे. म्हणजे बॅगमध्ये खूप पुस्तकं नेण्याचं काम नाही. बॅग हलकी म्हणजे पाठीवर ओझं नाही. म्हणजे तुझी पाठ पण दुखणार नाही. छान आहे की नाही? आणखीन एक गंमत आहे बरं. आता प्रत्येक शनिवार आनंदी शनिवार. म्हणजे अभ्यास नाही, मज्जाच मज्जा. वा, म्हणजे शनिवारी शाळेत जायचंच नाही. म्हणजे सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी. वा. नाही बेटा, शाळेत जायचंच. पण शाळेत तुम्हाला छान छान गोष्टी, गाणी, खेळ शिकवणार. फक्त त्या दिवशी अभ्यासाला सुट्टी. हो का? अरे वा. म्हणजे मुलांचा अभ्यासाचा कंटाळा दूर करण्यासाठी हा मार्ग शासनाने काढला. खूप छान. बेटा, याशिवाय अभ्यासक्रमात ॲक्टिव्हिटीला जास्त महत्त्व दिलं जाते आहे, जेणेकरून मुलांना कृतीतून शिक्षण यावर जास्त भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप वाचन, लिखाण कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकच शाळेत ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे छोट्या छोट्या फिल्मच्या माध्यमातून मुलांना अभ्यासक्रमातील विषय समजावून सांगितले जातात. त्यामुळे पाठांतरापेक्षा ते विषय पक्के लक्षात राहतात. म्हणजे आम्हालाही पिक्चर फिल्म दाखवणार? हो, नक्कीच. पण त्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या आधारित. त्यामुळे तो विषय तुम्हाला लवकर समजेल. खरंच काका, शिक्षण क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे. नाहीतर आम्ही शिकलो तेव्हा तर शिक्षक वर्गात यायचे, फाडफाड बोलायचे. ते काय शिकवत आहेत ते आपल्यालाच कानडोळे करून ऐकावे लागे. तेव्हा कुठे समजत होते. आता सारखे तंत्रज्ञान त्यावेळी नव्हते ना. आता तर एका क्लिकवर सगळा इतिहास समोर हजर. काही 10-12 पुस्तकं बघावी लागत नाहीत. हो ना, खरंच. बरं का स्नेहा, आता तर शाळांमधून रोबोटिक्सचं पण शिक्षण दिलं जातं. कम्प्युटर तर तुम्ही शिकताच, आता तुम्हाला ड्रोन, रोबोट पण तयार करायला शिकवलं जाणार आहे. अरे वा, छान. नाहीतरी अथर्व या खेळण्यातली मशीन त्या खेळण्यात घालण्याचा खटाटोप करतच असतो. त्याला तर खूपच आवडेल. वहिनी, याशिवाय शाळांमधून विद्यार्थी संस्कारित व्हावा याचे पण प्रयत्न सुरूच असतात. मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्षा यांचे पण पठण दररोज करून घेतले जाते. हो, खरंच. स्नेहा अथर्वची रामरक्षा तर शाळेतच पाठ झाली. नाहीतर आम्हाला कुठे वेळ आहे पाठ करून घ्यायला. हो, यावर्षी सुट्टीत लग्नाला गेलो तिथे सगळ्या नातेवाईकांसमोर दोघांनी पण खूप छान रामरक्षा म्हटली. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. हो काका, आमच्या शाळेत दररोज रामरक्षा म्हणून घेतात आणि मोठी मुलं अथर्वशीर्ष म्हणतात. हो, मला पण मी मोठा झालो की म्हणायला मिळेल. हो, पण त्यासाठी तुला शाळेत जावं लागेल ना. हो, तर जाणारच आहे अथर्व शाळेत. हो ना रे? हो, जाणारच मी. मला पण मोठ्या दादासारखं अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. ही माझी बॅग. दीदी, हे तू घेऊन घे. खरंच काकू, तुम्ही खूप छान समजावून सांगितलं मुलांना. हो ना, आम्हाला तर खूप टेन्शन आलं होतं. बाबा, उद्या आपण मोठ्या गाडीने शाळेत जाऊ. स्कूल चले हम. मित्रांनो, कशी वाटली ही लघुनाटिका? या लघुनाटिकेतून आपल्याला कळलं असेलच, एका मुलाला शिक्षण दिलं तर त्याचं संपूर्ण आयुष्य घडतं. पण प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळाली तर संपूर्ण समाज घडतो. ही लघुनाटिका म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं, तर प्रत्येक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श करणारा एक सुंदर संदेश होता. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि त्या स्वप्नांना पंख देणारं एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. शाळा म्हणजे केवळ दप्तर, पुस्तके आणि गृहपाठ नव्हे. शाळा म्हणजे पहिली मैत्री, पहिला धडा, पहिला आत्मविश्वास आणि आयुष्यभर साथ देणारे संस्कार. पुस्तकं परी कथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे.
तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. चला आज आपण सर्व मिळून संकल्प करूया. शाळेचा कंटाळा नाही, शिक्षणाचा अभिमान बाळगूया. ज्ञानाची कास धरूया आणि आनंदाने म्हणूया, स्कूल चले हम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाळा कॉलेजमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घेतो आहे. पण पूर्वी म्हणजे प्राचीन काळी पण शिक्षण घेणे आणि देणे ही प्रक्रिया होतच होती. ती शिक्षण पद्धती कशी होती याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे खंडेलवाल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी गोजिरी उदार. बरं का बालमित्रांनो, भारतातील शिक्षणाची सर्वात प्राचीन आणि आदर्श शिक्षण पद्धती म्हणजे गुरुकुल. शिष्य गुरुगृही किंवा आश्रमात जवळजवळ 12 वर्षे शिक्षण घेत असे. कुटुंबापासून दूर राहून शिक्षण प्राप्त करून स्नातक पदवी प्राप्त करूनच स्वगृही परत जात असे. गुरुकुलातील शिक्षणाच्या काळात त्याला गुरुगृही किंवा आश्रमात अनेक कार्य करावी लागत असे, जसे नदीवरून पाणी आणणे, जंगलातून लाकडे फोडून आणणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुटीचे छप्पर किंवा परिसर व्यवस्थित करणे. त्यामुळे शिष्यांमध्ये पण समानतेची भावना निर्माण होत असे. विद्यार्थी दशेत असणाऱ्या शिष्याची दिनचर्या पहाटे 4 वाजतापासून सुरू होई. पहाटे उठून स्नान आटपून विद्यार्थी पठण करत असे. त्यानंतर गुरुकुलाची साफसफाई, गुरुमातेला मदत करणे यासारखे कामे व त्यानंतर गुरुकडून शिक्षणाच्या अध्यापनाचे काम होत असे. हे गुरुचे कुटुंब व सहपाठी शिष्य हे सर्व एक कुटुंब या भावनेने 12-13 वर्ष राहत असत. त्यामुळे त्यांच्यात ऋणानुबंध प्रस्थापित होत असे, जे आयुष्यभर टिकून राही. बरं का बालमित्रांनो, अध्ययन कालावधी संपल्यावर गुरु निरोप समारंभाचे आयोजन करत असत. त्यापूर्वी पारंगत शिष्यांचे त्यांच्या आत्मसात कलांचे प्रदर्शन केले जात असे. निरोप समारंभादरम्यान आचार्यांचा उपदेश ग्रहण करून शिष्य श्रद्धेनुसार मगच स्वगृही परत जात असे. बालमित्रांनो, गुरुकुलात शिक्षण घेत असताना शिष्य आश्रमात राहत असत आणि सर्व गुणसंपन्न ज्ञानी असे शिष्य तिथे निर्माण होत असे. गुरुकुलात गुरु शिष्यांमध्ये अहंकार निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेत असत. अशाच प्रकारची गोष्ट आता आपण ऐकूयात. गोष्टीचे नाव अहंकाराचा पराभव. लेखिका सौ वैदेही चिने आणि सादर करीत आहे खंडेलवाल इंग्लिश स्कूलची इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी कुमारी ओवी चिने. अहंकाराचा पराभव. गुरु शिष्याची गोष्ट. एकदा एका आश्रमात एक विद्वान गुरु आणि त्यांचा शिष्य राहत होते. शिष्य खूप हुशार होता. गुरूंनी त्याला वेद, शास्त्रे आणि अनेक विषयांचे ज्ञान दिले होते. जसे जसे त्याचे ज्ञान वाढत गेले तसा तसा त्याचा अहंकारही वाढू लागला. त्याला वाटू लागले की आता मला सर्व काही माहिती आहे. गुरूंनाही जे माहिती नाही ते मला माहिती आहे. एके दिवशी गुरूंनी शिष्याला बोलावले आणि म्हणाले, तुला वाटते का की तू सर्व काही शिकलास? शिष्य अभिमानाने म्हणाला, हो गुरुदेव, आता शिकण्यासारखे काही उरले नाही. गुरु काही बोलले नाहीत. त्यांनी एक रिकामे पात्र घेतले आणि त्यात दूध ओतू लागले. पात्र भरले तरी ते दूध ओततच राहिले. त्यामुळे दूध बाहेर सांडू लागले. शिष्य अभिमानाने म्हणाला, हो गुरुदेव, आता शिकण्यासारखे काही उरलेच नाही. गुरु काही बोलले नाहीत. त्यांनी एक रिकामे पात्र घेतले आणि त्यात दूध ओतू लागले. पात्र भरले तरी ते दूध ओततच राहिले. त्यामुळे दूध बाहेर सांडू लागले. शिष्य आश्चर्याने म्हणाला, गुरुदेव, पात्र तर भरलं आहे, आता त्यात आणखी दूध मावणार नाही. गुरु हसले आणि म्हणाले, बरोबर, हे पात्र जसे भरले आहे
तसेच तुझे मनाचे पात्र अहंकाराने भरले आहेत. जेव्हा मन मला सर्व काही माहिती आहे या भावनेने भरते, तेव्हा त्यात नवीन ज्ञान मावत नाही. शिष्याला आपली चूक समजली. त्याने गुरूंच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली आणि नम्रतेने पुन्हा ज्ञान ग्रहण करण्यास सुरुवात केली. आजच्या काळातील काही मुलांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येते. मोबाईल, इंटरनेट आणि विविध तंत्रज्ञानामुळे मुलांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. ते मोठ्यांचे, शिक्षकांचे किंवा पालकांचे मार्गदर्शन ऐकण्यास तयार नसतात. हा देखील एक प्रकारचा अहमपणाच आहे. मात्र ज्ञान केवळ पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून मिळत नाही, तर अनुभवातूनही मिळते. शिक्षक, पालक आणि गुरुजन यांच्याकडे जीवनाचा मोठा अनुभव असतो. त्यांचे मार्गदर्शन स्वीकारल्यास मुलांचे व्यक्तिमत्व अधिक चांगले घडते. गुरुशिष्य गोष्टीतून मुलांना नम्रता, आदर आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती याचे महत्त्व समजते. या गोष्टीचा मुख्य संदेश असा आहे की अहंकारामुळे ज्ञानाचा मार्ग बंद होतो. म्हणून प्रत्येकाने मीपणा आणि अहमपणा बाजूला ठेवून गुरूंचा आदर करावा आणि आयुष्यभर शिकत राहावे. आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत ज्ञानाला अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात शिक्षण घेत असताना किंवा कोणतीही गोष्ट शिकत असताना आपली एकाग्रता, स्मरणशक्ती वाढावी आणि बुद्धीचा योग्य विकास व्हावा यासाठी आपल्याला ऋषीमुनींनी एक प्रभावी स्तोत्र सांगितले आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि वर्धन म्हणजे वाढवणे. भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांच्या 12 नावांनी नटलेले असे हे स्तोत्राचे पठण केल्यास उत्तम ज्ञान, एकाग्रता प्राप्त होते. असे हे ज्ञान वृद्धिंगत करणारे स्तोत्र गायन करत आहेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी वनश्री कौलकार, गोजिरी उदार, ओवी चिने, कौशिकी पाटील, प्रणाली शेलार, हार्मोनियम सौ आसावरी देशपांडे, तबला अजय देवपूजे, टाळ वेदांत अग्रवाल. अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेय देवता अनुष्टुभ छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थ जपे विनियोगः. ग ग ग रे 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 सा नि ध नि सा. ग ग ग रे 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 सा नि ध नि सा. योगेश्वरो महासेन कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्दः कुमारसेनानी स्वामी शङ्कर सम्भवः. स्वामी शङ्कर सम्भवः. स्वामी शङ्कर सम्भवः. गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारी उमापुत्र क्रौञ्चारिश्च षडाननः. क्रौञ्चारिश्च षडाननः. क्रौञ्चारिश्च षडाननः. शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्धसारस्वतो गृहः सनत्कुमारो भगवान् मोक्षफलप्रदः. भोगमोक्षफलप्रदः. भोगमोक्षफलप्रदः. शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत सर्वावमृणयेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः. 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 अष्टाविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् प्रत्युषे श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्. मुको वाचस्पतिर्भवेत्. मुको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्र
मंत्रमया नीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा नात्र कार्या विचारणा नात्र कार्या विचारणा इति श्री कार्तिकेयार्पणमस्तु. अकोला आकाशवाणीच्या किलबिल या कार्यक्रमांतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री पांडे मॅडम यांच्यातर्फे मनःपूर्वक आभार. खंडेलवाल इंग्लिश स्कूल अकोला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. संकल्पना आसावरी देशपांडे, निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.